माझ्यासाठी माझी आजी म्हणजे माझा श्वास आहे. कारण की ती स्वतः खूप कर्तृत्ववान आहे. ती कधी हारली नाही, ती कधी थकली नाही. तिच्यामध्ये जिद्द होती की तिने मला उभं राहायला शिकवलं, मला चालायला शिकवलं, मला माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला की नाही, तू घरात नाही बसू शकत, तू काही करू शकते, स्वतःची जबाबदारी तू स्वतः पेलू शकते. ही जी जिद्द निर्माण करणारी खंबीर स्त्री होती ती म्हणजे माझी आजी. आणि तिच्यामुळेच मी आज आहे. नमस्कार, मी माधवी शैलेश कलंत्री. सगळ्यात पहिल्यांदा नवरात्राच्या सर्व भाविकांना शुभेच्छा देते. तसेच नवदुर्गा हा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल आणि मला ह्या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी झी मराठीचे आभार मानते. तसं तर माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी हे पिंपळगाव बसवंतच आहे. माझं 1ली ते 4थी शिक्षण हे पिंपळगावच्या 4 नंबर शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण हे माझं कन्या विद्यालय इथे झालं आणि उच्च माध्यमिक शिक्षण मी KKW कॉलेज येथे पूर्ण केलं. त्यानंतर मी डिग्री घेतली NBT लॉ कॉलेज नाशिक येथे. सध्या मी गेल्या 18 वर्षापासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी 18 वर्षापासून काम करते. सगळ्यात पहिल्यांदा मी BCom कंप्लीट केलं. त्यानंतर मी MCom कंप्लीट केलं. ज्यावेळेस मी MCom कंप्लीट केलं त्यावेळेस मला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधून ऑफर लेटर आलं की मला बँकेमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध त्या प्लॅटफॉर्मने करून दिली. 2005 मध्ये मी बँकमध्ये कार्यरत सुरू झाले आणि त्यानंतर मी NBT लॉमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. मी एक दिव्यांग व्यक्ती आहे. लहानपणापासून मी बरेच चॅलेंज फेस केले, आत्ताही करते रोजच्या दैनंदिन जीवनात. पण तसं म्हटलं तर समाजामध्ये दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. त्याला सामोरं जाताना एक दिव्यांग व्यक्तीला मानसिक शारीरिक त्रास जो सहन करावा लागतो त्या त्रासातून मी गेले. पण मी त्या त्रासाचा बाऊ न करता मी त्यातून घडले. कदाचित एखाद्याची नजर, एखाद्याची बोलणं, त्यातून मी घडत गेले. स्वतःला मी तिथे कमी नाही मानलं की मी हे करू शकत नाही किंवा मी कसं करू. ठीक आहे, सामान्य लोकांना ते करण्यासाठी 10 मिनिटं लागतील, मला 15 मिनिटं लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःला स्वीकारलं, स्वतःवर प्रेम केलं. जर तुम्ही स्वतःला स्वीकारता, स्वतःवर प्रेम करता, तर निश्चितच तुम्हाला समाज, समोरची व्यक्ती स्वीकारते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा माझं बाळ 3 महिन्याचं होतं आणि मला बँकेमध्ये जॉईन करायचं होतं, तोपर्यंत एक दिव्यांग व्यक्तीला गाडी चालवण्याचं फार आकर्षण असतं, जे मलाही होतं. मी स्वप्न बघत होते की मी 4 व्हीलर चालवेल, मी 2 व्हीलर चालवेल. पण मी तिथपर्यंत कधी धाडस नाही केलं की आता बस मला ही गोष्ट करायची. ज्या दिवशी माझं बाळ खूप रडायला लागलं आणि मला घरातनं फोन आला की तुला यायचं आहे, माझे मिस्टर आहे ते मला घ्यायला येऊ शकत नव्हते, त्यावेळेस मी स्वतःला चॅलेंज दिलं त्या दिवशी की मी 3 दिवसाच्या आत गाडी शिकणार. आणि मी 4थ्या दिवशी ऑन द रोड गाडी शिकले आणि त्यानंतर मी कोणावर डिपेंड नाही राहिले. म्हणजे इव्हन मी माझ्या स्वतःच्या पायावर, माझ्या दोन्ही गाड्यांवर, जी 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, याच्यावर प्रचंड प्रेम करते. आणि त्या गोष्टीमुळे मी स्वावलंबी झाले, मोठ्या प्रमाणात झाले. कारण की एक दिव्यांग व्यक्तीला साधं एक पाऊल टाकण्यासाठी दुसऱ्याचा सहारा घ्यावा लागतो. आणि माझा सहारा मीच बनले, माझा सहारा माझ्या गाड्याच बनल्या, माझ्या सहारा माझे प्रॉस्थेटिकच बनले. आणि त्यावेळेस मला माझ्यामध्ये काही कमी आहे याचं मला अजिबात वाईट पण वाटत नाही आणि मी अभिमान करते की मी दिव्यांग आहे. साधारण उन्हाळ्याचे दिवस असतात. उन्हाळ्याच्या दिवसात सामान्य माणसालाही अगदी नकोसं झालेलं असतं. आमच्यासारख्या दिव्यांगांना तर त्यावेळेस जो प्रॉस्थेटिक आहे तो घालून काम करणं खूप असह्य होतं. कारण की ते इचिंग म्हणा, घामाच्या त्या होणाऱ्या जखमा म्हणा, ह्या वेळेस असं होतं की आता मला काही करायचं नाही, आता मला सरळ माझं प्रॉस्थेटिक काढायचं आणि शांत बसायचंय. पण मी नाही करू शकत तसं, मला नाही करायचं, मला शांत नाही बसायचंय. मला माझं डे टू डे रुटीन करायचं आहे, मला माझी बँक सांभाळायची आहे, बँकेत काम करायचं आहे आणि उभं राहायचं आहे. मला बसायचं नाही, कुणावर डिपेंड राहायचं नाही. याच्यासाठी मी स्वतःलाच पुशअप करत असते. हो, मला जखमा होतात, त्या जखमांमधनं रक्त येतं, बऱ्याच वेळेस हॉस्पिटलच्या इतका खर्च होतो, इंजेक्शनचा खर्च होतो, सगळ्या गोष्टी मी बेअर करते. पण मी उभी राहते, मी बसत नाही. कधी कधी असं होतं की मलाच कळत नाही माझ्या जखमेतनं रक्त येतंय. जेव्हा माझे कपडे खराब होतात त्यावेळेस रिअलाइज होतं की अरे बापरे, इथे जखम झाली, मला रक्त येतंय. पण मी त्याचा बाऊ न करता मी सतत काम करत असते. सगळ्यात पहिल्यांदा माझी सपोर्ट करणारी व्यक्ती माझे आजोबा, स्वर्गीय जगनशेठ आकडे, आणि माझ्या आजी सुशीलाबाई आकडे, यांच्यामुळे घडले मी.
आज माझा प्रत्येक जो क्षण आहे, प्रत्येक श्वास आहे, हा त्यांच्यामुळेच मी घेऊ शकले. कारण की त्यांनी मला जे घडवलं, मला बनवलं, माझ्यावर कीव केली नाही की मी अपंग आहे, तू हे करू शकत नाहीस. जसं शरीर उभं करण्यासाठी आपल्याला आपल्या मणक्यांची गरज असते, तसं मला उभं करण्यासाठी सगळं श्रेय माझे आजी आजोबा, माझे आजोबा श्री जगनशेठ आकडे आणि माझ्या आजी श्री सुशीला आकडे, तसेच माझे मामा सुनील आकडे यांना देते. कारण की माझ्या प्रत्येक अडचणी त्यांनी समजून घेतल्या. मला एक सामान्य मुलाची वागणूक दिली की तू अपंग आहेस, तू हे करू शकत नाही, किंवा तू हे करू नको, मी तुला आणून देते, मी तू हे करू नको, तू ते काम करू नको, ते तुला जमणार नाही. लहानपणापासूनच माझ्या आजींची अशी शिकवण होती की तुला प्रत्येक काम हे आलंच पाहिजे, तू ते केलंच पाहिजे. त्या पद्धतीने मी घडत गेले. माझ्या आजी आजोबांचे संस्कार, माझ्या मामाची एक आपण म्हणू शकतो की जिद्द, जी त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केली, आणि आजपर्यंत जे मी शिक्षण घेतलं त्यासाठी मी पूर्ण श्रेय माझ्या आजी आजोबांनाच देते की त्यांच्यामुळे मी आज प्रवास इथपर्यंत करू शकलो. माझ्यासाठी माझी आजी म्हणजे माझा श्वास आहे. कारण की ती स्वतः खूप कर्तृत्ववान आहे. ती कधी हारली नाही, ती कधी थकली नाही. तिच्यामध्ये जिद्द होती की तिने मला उभं राहायला शिकवलं, मला चालायला शिकवलं, मला माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला की नाही, तू घरात नाही बसू शकत, तू काही करू शकते, स्वतःची जबाबदारी तू स्वतः पेलू शकते. ही जी जिद्द निर्माण करणारी खंबीर स्त्री होती ती म्हणजे माझी आजी, आणि तिच्यामुळेच मी आज आहे. घराच्या बाहेर पडा, व्यवहार जाणून घ्या, जग जाणून घ्या. जर मी कुणावर डिपेंड नाही तर तुम्हीही कुणावर डिपेंड राहू शकत नाही. मग ते कोणत्याही गोष्टीत असो, आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो. स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या, स्वतःचं नॉलेज वाढवा. मग ते नॉलेज वाढवताना तुम्ही हा विचार करू नका की तो तुमच्यापेक्षा छोटा आहे. म्हणजे आजपर्यंत जर माझा हा जर प्रवास केला तर मी बँकेत काम करते. जेव्हा आमचे शिपाई काका व्हाउचर स्टिच करतात, त्या स्टिचिंगमधून पण त्यांचं नियोजनबद्धता मला कळते. माझ्या ब्रँच मॅनेजरकडून एखाद्या कस्टमरचं शंका निरसन कसं करावं हे शिकते. मी कॅशियरकडनं अचूकता शिकते की कसा फोकस केला पाहिजे. मी अकाउंटंटकडनं कामाचं नियोजन शिकते की तुम्हाला काय कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या दैनंदिन गरजामध्ये जर आपण नियोजनपूर्वक काम केलं, आपण सगळ्या वेळेला महत्त्व दिलं, तर आपण निश्चितच घरातली कामं करून आपण बाहेरचे कामं हे करूच शकतो. आणि हे प्रत्येक स्त्रीला माहीत आहे की हा टास्क कसा हँडल करायचा. बस तुम्ही करा, आणि जी करण्याची सुरुवात आहे ती उद्यावर न ढकलता आत्ताच करा. कारण की माझ्या आयुष्यात मी भविष्य नाही जगले, मी भूतकाळ पण नाही जगले, मी प्रेझेंट जगते. आज केलं तर तुम्ही उभ्या राहणार आहात, तुम्ही पुढे वाटचाल करू शकणार आहात. जशी ही देवी जशी अष्टभुजा कारक आहे, तशा आपण ही एक स्त्री ही सर्व टास्क हँडल करू शकते. त्यात आपण घरातली जबाबदारी, आपल्या मुलांची जबाबदारी, आपण आपल्या मुलांना घडवतो, ही जबाबदारी खूप मोठी आहे. अजूनही सांगते. त्याच्यानंतर वाचन झालं. आपण स्वतःला घडवताना आपण जितका सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करून आपण एक वाचन करतो. वाचनाने आपण समृद्ध होतो, वाचनाने आपण घडत जातो, वाचनाने आपण स्वतःला बोलू शकतो, समोरच्याला आपली माहिती देऊ शकतो, घेऊ शकतो. त्याच नंतर तुम्ही परिपूर्ण राहा. परिपूर्ण राहा म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, व्यायाम करा. मानसिक आरोग्यासाठी तुम्ही अध्यात्मामध्ये जाऊ शकतात, मेडिटेशन करू शकतात. आणि प्रत्येक मरेपर्यंत जर मनुष्य शिकण्यासाठी उत्साही राहिला तर निश्चितच त्याचं जीवन कायमच प्रेरणादायी आशावादी ठरू शकेल. पुन्हा एकदा मी ह्या नवदुर्गा जनजागृती जो कार्यक्रम आहे त्यांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी मी झी मराठीचे आभार मानते. सगळ्यांना परत नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.